नमस्कार, जय हिंद. सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्टिकर मराठी एसएससी अँड रेल्वे एक्झाम या युट्यूब चॅनलवर. मी नीता गुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. तर आज काय स्पेशल आहे, आज कुठला टॉपिक आहे आपला, तर आजचा आपला टॉपिक असणार आहे कम्प्युटर विज्ञान. ठीक आहे. आता कम्प्युटर बद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत, ती संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत जे तुम्हाला एसएससी ला एक्झामला विचारलं जाईल. बघा, तुमचे सीजीएलचे पेपर जवळ आलेले आहे. 9 तारखेपासून तुमचे पेपर ची डेट आलेली आहे. 9 तारखेपासून पेपरला सुरुवात होणार आहे. तर सर्वांनी व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. ज्यांनी कोणी फॉर्म भरलेला आहे कन्सेप्टचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे आणि तुमच्यासाठी म्हणून मी बेसिक कम्प्युटरची माहिती आज घेऊन आलेली आहे. म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघून व्हिडिओच्या लिंकला जास्तीत जास्त सगळ्या स्टुडंटकडे शेअर करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आपण बेसिक गोष्टी याच्यामध्ये बघणार आहोत ज्या की तुम्हाला सीजीएलला जास्तीत जास्त विचारल्या जातात. आणि हे जे कम्प्युटरचं आपण घेऊन आलेलो आहोत हे फक्त सीजीएल साठी नाही तर पोलीस भरतीमध्ये पण काही प्रमाणात कम्प्युटर तुम्हाला विचारलं जातं. सो तुम्ही दोघांचाही इथे अभ्यास करू शकतात. ठीक आहे. तर सुरुवात करायची का मग लेक्चरला? ऑफलाईन कमेंट करून तुम्ही काही अडीअडचणी असेल तर तुम्ही नक्की विचारू शकतात किंवा सेशन कसं वाटलं, किती आवडलं हे सुद्धा सांगू शकतात. ओके. चला मग सुरुवात करूया आपण आजच्या आपल्या टॉपिकला, म्हणजे कम्प्युटरच्या माहितीला. ठीक आहे. तर सर्वात पहिले बघा, तर संगणकाचे हिंदी नाव संगणक आहे. आता हिंदी इथं म्हटलेलं आहे, तिथं मराठी करून घ्यायचं. ठीक आहे. काय म्हटलेलं आहे, जे मराठीमध्ये काय म्हणतो आपण त्याला संगणक म्हणतो. काय म्हणतो मराठीमध्ये? ठीक आहे. काय म्हणतो मराठी मध्ये, काय म्हणतो संगणक म्हणतो. असं काय म्हणतो इंग्लिशमध्ये, काय म्हणतो आपण त्याला कम्प्युटर म्हणतो. बरोबर. आता संगणक हे इलेक्ट्रॉनिक मशीन आहे. आता ह्याच्यामध्ये जे विचारणारे प्रश्न आहेत ना ते मी काय केलेले आहे, एक एक पॉइंटने तुम्हाला इथे दिलेले आहेत. कारण काही जे बुक आहे, जसं मी तुम्हाला ल्युसेंटचं सांगितलं, एनसीईआरटी सांगितलं, हे तुम्हाला हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्येच आहे. हे तुम्हाला मराठीतून कुठेच भेटत नाहीये. सो म्हणूनच आपण काय केलेलं आहे की मुद्दे असे टॉपिक थोडे थोडे आणून तुम्हाला बेसिक ज्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील ते मी इथे तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे. तर बघा, संगणक हे इलेक्ट्रॉनिक मशीन आहे, सगळ्यांना माहिती. विचारला जाणारा प्रश्न, चार्ल्स बेबेज यांना संगणकाचे जनक असे म्हटले जाते. मी पोलीस भरतीला घेतलेला प्रश्न होता हा, आणि हा प्रश्न एसएससी सीजीएल साठी मागच्या पीवायक्यू मध्ये सुद्धा मला मिळालेला आहे. मागच्या पीवायक्यू मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. ठीक आहे. तर चार्ल्स बेबेज यांना काय म्हटलं जातं, संगणकाचे जनक म्हणून ओळखलं जातं. ही इम्पॉर्टंट आहे, तुमच्या स्वतःच्या तुम्ही नोट्स काढा. ठीक आहे. आता पहिले गणनेचे साधन म्हणजे अबॅकस. ठीक आहे. आता अबॅकसचा क्लास लावतात मुलांना. ठीक आहे. ते हाताने मोजून, बोटावर मोजून ते पूर्ण मॅथमॅटिक्स सॉल्व्ह करू शकतात. हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. ठीक आहे. तर पहिले जे गणिताचे साधन आहे, जसं तुम्ही कॅल्सी म्हणू शकता, तो पहिले कुठला होता, अबॅकस होता. ठीक आहे. लक्षात आलं. आता हे जे अबॅकस आहे हे यंत्र, आता हे अबॅकस जे यंत्र आहे ते चायनीज वापरत होते. चायनीज लोक, चीनचे लोक काय वापरत होते, अबॅकस वापरत होते. म्हणजे बघा, आपल्या आधी त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी आलेली होती, ते काय करत होते, या सगळ्या गोष्टींचा यूज करत होते. कोण करत होते, चायनीज. ठीक आहे. चीनमध्ये हे यंत्र सर्वात पहिले वापरलं जात होतं. तुम्हाला सीजीएल मध्ये प्रश्न विचारला जाईल की अबॅकस कुठे वापरण्यात आलं, तर पहिले ते भारतात नाही तर ते पहिले चीनमध्ये वापरण्यात आलं होतं. ओके. देन बघा, पहिले डिजिटल संगणक म्हणजे ENIAC. ठीक आहे. इथे काय आहे, ENIAC. पहिलं डिजिटल संगणक. ठीक आहे. कम्प्युटर जे आहे, पहिलं जे डिजिटल कम्प्युटर आलं, याच्यावरही प्रश्न आला होता. आपण इथे असं घेतलंय ना की सीजीएलला जे कम्प्युटरवर विचारले गेलेले प्रश्न होते आणि जे आता येऊ शकतात त्या प्रश्नांची उत्तरं घेऊन मी एक एक पॉइंट इथे काढलेला आहे. ठीक आहे. म्हणजे जेणेकरून तुम्हाला असं दिसेल हे, ठीक आहे, की डायरेक्ट परीक्षेमध्ये आठवायला पाहिजे की मॅडमने हे आम्हाला शिकवलं होतं. बरोबर ना. तेच प्रश्न खूप वर्षी रिपीट झालेले आहेत. सो मी त्याचेच आन्सर काढून तुम्हाला एक एक पॉइंटने इथे देत आहे. तुम्ही आपल्या आपल्या नोट्स काढायच्या, रनिंग नोट्स काढायच्या, जेणेकरून पेपरच्या वेळी तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे. ओके. आता पहिला डिजिटल कम्प्युटरचं नाव काय आहे, ENIAC. भारतात तयार झालेले पहिला संगणक कोणता होता, सिद्धार्थ होता. त्याचं नाव काय होतं, सिद्धार्थ, जो भारतात तयार झालेला आहे. ठीक आहे. हे काय आहे, इम्पॉर्टंट आहे. आता पहिला डिजिटल कम्प्युटर आणि भारतात झालेला कम्प्युटर दोघांचं नाव वेगळं आहे. सुपर कम्प्युटरचं नाव सुद्धा वेगळं आहे, परम सुपर कम्प्युटर आहे. ठीक आहे. तर भारतात तयार झालेला पहिला जो संगणक होता त्याचं नाव काय होतं, सिद्धार्थ होतं. ठीक आहे. आता संगणकात वापरल्या जाणाऱ्या ज्या आयसी चिप्स आहेत बघा, जे चिप्स वापरल्या जातात त्या कशाने बनलेल्या असतात, ते सिलिकॉन पासून बनवल्या जातात. हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे, हे पोलीस भरतीला विचारलं गेलं होतं तुम्हाला.
ठीक आहे. तुमच्यापैकी कोणी जर पोलीस भरतीचा अभ्यास करत असाल आणि मुंबई पोलीस भरतीला जायचे बाकी असाल तर त्यांना सुद्धा हे लेक्चर खूप युजफुल असणार आहे. सो बघून जायचं आहे. तर संगणकामध्ये वापरली जाणाऱ्या ज्या चिप्स आहेत त्या कशापासून बनलेल्या असतात, तर सिलिकॉन पासून बनलेल्या असतात. ठीक आहे. आता भारतातील सिलिकॉन व्हॅली जी आहे ती बँगलोरमध्ये आहे. कुठे आहे? बँगलोरमध्ये. हे विचारलं नाही जाणार, इट इज जस्ट फॉर नॉलेज. ठीक आहे. आता मेन्यू ही संगणकातील काय आहे? प्रोग्रामची यादी आहे. काय आहे? मेन्यू जी आहे ही काय आहे? संगणकातील प्रोग्रामची यादी आहे. जसं की तुम्ही जातात ना, टीव्ही लावतात, काय करतात, तर तुम्ही मेन्यूवर जातात, बरोबर. हॉटेलला गेल्यावरती बघणारा मेन्यू नाही, हा वेगळा मेन्यू आहे. हा काय आहे? संगणकातील कशाची प्रोग्राम जे आहे संगणकामध्ये त्याची पूर्ण लिस्ट तुम्हाला मेन्यू मधून दिसते. ओके. देन बघा, सीपीयू चे पूर्ण स्वरूप विचारलं जातं पोलीस भरती सीजीएल दोघांना. सीजीएल अँड पोलीस भरती दोघांसाठी हे लेक्चर आहे. ठीक आहे. तर दोघांना तुम्हाला विचारलं जातं सीपीयू चे पूर्ण रूप म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. ओके. डब्ल्यूडब्ल्यू चे पूर्ण रूप काय आहे? आजच मी घेतलं होतं, है ना. तर डब्ल्यूडब्ल्यू चे पूर्ण रूप जे आहे ते वर्ल्ड वाईड वेब. काय आहे? वर्ल्ड वाईड वेब. मी मॅच मध्ये शिकवलंय आजच ते. डब्ल्यूडब्ल्यू चे पूर्ण रूप काय आहे? वर्ल्ड वाईड वेब. ठीक आहे. समजलाय? इट इज इम्पॉर्टंट. हे तुम्हाला येईल. ठीक आहे. आता बघा, प्रोग्रामिंग साठी विकसित केलेली पहिली भाषा कोणती होती? फोरट्रॉन. आता हा पण प्रश्न तुम्हाला बघा, मी तुम्हाला सगळं जे देते ना सर्व इम्पॉर्टंटच आहे. मी तुम्हाला जसं सांगितलं की हे मी PYQ चे क्वेश्चन काढून त्याचे आन्सर डायरेक्ट इथे घेऊन आलेली आहे, जे की तुम्हाला संगणकामध्ये विचारले गेले होते. सीजीएलला एसएससी मध्ये तुम्हाला संगणक आहे, कम्प्युटरचं बेसिक नॉलेज तुम्हाला इथे पाहिजे. इथे तुम्हाला हेच प्रश्न विचारले जातील. याच्या बाहेर तुम्हाला एकही प्रश्न येणार नाही. ठीक आहे. तुम्ही नोट डाऊन करत चला. आता संगणकासाठी भाषा असतात काही प्रकारच्या, तर त्याच्यामध्ये जी पहिली भाषा आहे ती फोरट्रॉन ही आहे. मी तुम्हाला जेव्हा लाईव्ह लेक्चर घेत होती सीजीएल साठी, एसएससी आणि रेल्वेसाठी, सॉरी एसएससी साठी, त्यावेळेस पण मी याच्यावरती तुमचे क्वेश्चन घेतले होते. कम्प्युटरचे 2 लेक्चर आपण घेतले, त्यामध्ये हे क्वेश्चन बघितले होते आपण. तर फोरट्रॉन ही काय झाली? पहिली भाषा आहे. प्रोग्रामसाठी यूज करणारी जी लँग्वेज आहे ती फोरट्रॉन ही कम्प्युटरची फर्स्ट लँग्वेज आहे. ठीक आहे. आता डोसचे पूर्ण नाव काय आहे? डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम. हे नाव काय आहे? डोसचे काय आहे? पूर्ण रूप आहे. काय आहे? तुम्हाला याच्यामध्ये ना फुल फॉर्म खूप जास्त विचारले जातात. जसं डब्ल्यूडब्ल्यू चं विचारलं जातं, एचटीटीपी चं विचारलं जातं, डोसचं विचारलं जातं, रॅमचं विचारलं जातं. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचं. आता फाईल रेकॉर्डचा संग्रह आहे हे. हे काय आहे? फाईल तुम्ही रेकॉर्ड करतात ना, तर त्याचं फक्त काय आहे? एक संग्रह आहे. ओके. बघा, ही पीडीएफ पण तुम्हाला जशीच्या तशी मिळून जाईल. ठीक आहे. आता संगणकाचा आधार बायनरी संख्या प्रणाली आहे. संगणकाचा आधार म्हणजे what? आता संगणक जे काही आपल्याला माहिती देतं, तर त्याची जी माहितीचा जो बेस आहे तो काय आहे? बायनरी संख्या आहे. जसं की इथे दिलेलं आहे बघा. इथे लिहिलेलं आहे 0, 1. हे काय झालं? ही झाली बायनरी काय झाली? संख्या झाली. ठीक आहे. आता 1 बाईट म्हणजे 8 बिट्सच्या समान आहे. 1 बाईट्स विचारलं केला तर ती 8 बिटच्या काय आहे? समान आहे. हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला विचारलं जाईल. संगणकाची मेमरी कशात स्टोअर केली जाते? कशात मोजली जाते? बाईट्स मध्ये मोजली जाते. ठीक आहे. हा प्रश्न तुम्हाला एसएससी ला आणि पोलीस भरतीला दोघांना आलेला होता. ठीक आहे. बघा, आता 1 किलो बाईट्स. आता 1 किलो बाईट्स बरोबर किती दिलेले बघा? 1024 दिलेला आहे. ठीक आहे. तर आता याचा व्यवस्थित अभ्यास करा, कारण हे प्रश्न सतत विचारले गेलेले आहे. 1 किलो बाईट बरोबर किती दिलं आहे? 1024 बाईट्स. ठीक आहे. मग 1 किलो बाईट 1024 बाईट्सच्या बरोबरीची आहे. तुम्हाला प्रश्न विचारला गेला होता 1 किलो बाईट्स डॅश डॅश. मग त्याचं उत्तर आपण लगेच पुढे घेऊन टाकलेलं आहे. ओके. आता रॅमचे पूर्ण रूप म्हणजे काय? रॅन्डम ऍक्सेस मेमरी. रॅमचे स्वरूप विचारलं जातं, पूर्ण फुल फॉर्म विचारला जातो, तो काय आहे? रॅमचं पूर्ण रूप काय आहे? रॅन्डम ऍक्सेस मेमरी. आणि रोमचे काय आहे? तर बघा, काय रूप आहे? फक्त वाचनीय मेमरी. याचा अर्थ काय होतो? रीड ओनली मेमरी. काय? रीड ओनली मेमरी. हे कोणाचं रूप आहे? रॉमचं आहे. ठीक आहे. इथे तरी पण लिहून देते मी, रीड ओनली मेमरी. ओके. हे कोणाचं रूप आहे? रॉमचं रूप आहे. रॅमचं काय आहे? रॅन्डम ऍक्सेस मेमरी आहे. ठीक आहे. आता प्रोलॉग ही 5व्या पिढीतील संगणकाची प्रोग्रामिंग भाषा आहे. याचा अर्थ काय झाला? फोरट्रॉनची कोणती भाषा होती? प्रोग्रामिंगची पहिली भाषा होती. तर प्रोलॉग ही काय आहे? 5व्या पिढीतील संगणकाची प्रोग्रामिंग भाषा आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न येतात. आता जॉन नेपियरने 1614 मध्ये लॉगेरिथमचा शोध लावला. लॉगेरिथमचा शोधकर्ता कोण
आहे? जॉन नेपियर. कधी लावला? 1614 मध्ये लावलेला आहे. लेक्चरला बघणाऱ्यांनी काय करायचंय? पटापट सेशन लाईक करून लिंकला शेअर करून घ्यायचं आहे. एकदम फास्ट लिंक शेअर झाली पाहिजे, बरोबर. आता आधुनिक संगणकाचा प्रथम शोध कधी लागला? 1946 मध्ये. ठीक आहे, इकडे दिलेलं नाहीये. 1946 मध्ये जे आधुनिक कम्प्युटर होता आपले, ठीक आहे, त्याचा शोध कधी लागला? 1946 मध्ये लागलेला आहे. आता 2000 मध्ये संगणक क्षेत्रात उद्भवलेले समस्येचे नाव. आता बघा 2000 मध्ये जे कम्प्युटरच्या फील्ड मध्ये एक एकदम प्रॉब्लेम सुरू होते. जे काय होते? 2000. ठीक आहे, इयर 2000 म्हणजे इयर 2K. इयर 2K. के म्हणजे काय? 1000. के ला काय दाखवतो आपण? 1000 दाखवतो ना. मग 2000 वर्ष जेव्हा लागलं ना, तर तेव्हापासून बघा प्रोग्रामिंग मध्ये एक लँग्वेज आपण एक स्वरूप फिट केलेलं असतं ऑलरेडी पहिल्यापासून. पण आता 1901, 1902, 1900 असं चालू होतं ना. मग जेव्हा हे 2000 लागलं, तर त्यावेळेस काय झालं, की हे जे कम्प्युटरमध्ये जे लँग्वेज होत्या, जे ते सेट केलेले होते प्रोग्राम, ह्याच्यामध्ये काय गडबड झाली प्रोग्रामिंग मध्ये आणि त्याच्यानंतर हे सेट करायला पुन्हा खूप वेळ गेला. मग 2000 जानेवारीमध्ये 2000च्या जानेवारीपासून ह्या प्रोग्रामला या कम्प्युटरसाठी समस्या उद्भवायला सुरुवात झाली. कारण आपण काय केलं? 2000 साल लागलं. मग 2000 पासून सुरुवात केली. आधी आपण कशाने चाललो होतो? 1900 समजा आता 1998 त्याच्यानंतर 1999 म्हणजे आता जी ही भाषा आपण 1900 वापरत होतो ना, त्याच्यानंतरचं 2000 जेव्हा आलं तर तेव्हा काय झालं? तर पूर्ण चेंज करावं लागलं. म्हणजे काय झालं होतं, की कम्प्युटरच्या ज्या प्रोग्रामिंग होत्या त्याच्यामध्ये प्रॉब्लेम यायला सुरुवात झालेली होती. कारण बघा कम्प्युटर पण माणसानेच बनवलेले आहे आणि ती एक मशीन आहे. ठीक आहे, जे सेट केलेलं असतं ते त्याच्याच नुसार काम करत असतं. ठीक आहे, तर 2000 मध्ये संगणकाच्या क्षेत्रामध्ये उद्भवलेल्या समस्येचे नाव काय होतं? इयर 2K. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे 2000चं वर्ष. ठीक आहे, संगणक क्षेत्रात मोठी क्रांती कधी करण्यात आली? 1960 पासून झाली. म्हणजे सगळीकडे डिजिटलायझेशन व्हायला सुरुवात झाली. ठीक आहे, कम्प्युटर युज करायला सुरुवात झाली. कधीपासून? 1960 पासून झाली. ठीक आहे, आता बघा काय दिलेलं आहे? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे मुख्यालय हैदराबाद मध्ये आहे. ठीक आहे, तुम्हाला विचारलं जाईल की ह्याचे जे मुख्यालय आहे ते कुठे आहे? तर हैदराबाद मध्ये आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. तर भारतातील सर्वात शक्तिशाली सुपर कम्प्युटर परम आहे. भारतामध्ये जे सुपर कम्प्युटर आहे, तर भारतातील सुपर कम्प्युटरचं नाव तुम्हाला भरपूर वेळेस सीजीएलच्या पेपरमध्ये विचारलं गेलंय. तुम्ही PYQ जर बघितले असतील तर तुम्हाला माहिती असेल. तर परम कम्प्युटर हे काय आहे? त्याचं नाव आहे सुपर कम्प्युटरचं. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. हे नावं विसरायचे नाहीये, बरोबर लक्षात राहायला पाहिजे. आता हे जे परम सुपर कम्प्युटर आहे ते सीटेक पुणेने विकसित केले. कंपनीने काय केलंय? पुण्याच्या कंपनीने विकसित केलेलं आहे. ठीक आहे, आता रॅम काय आहे? मेगाबाइट्स मध्ये मोजली जाते. तर रॅम काय आहे सांगा मला? रॅन्डम ऍक्सेस मेमरी. कशात मोजली जाते? संगणकामध्ये डाटा स्टोअर असतो. त्या स्टोअर केल्याची जी मेमरी आहे आपली ती कशामध्ये मोजली जाते? रॅन्डम ऍक्सेस मेमरी जी आहे ती मेगाबाइट्स मध्ये मोजली जाते. MB मध्ये मेगाबाइट्स मध्ये मोजली जाते. आता 101 कीबोर्ड असलेला जो संगणक आहे तो चांगला मानला जातो. इट इज फॉर युअर नॉलेज. ठीक आहे, देन पुढच्या याच्यावर जाऊया. बघा, संगणक व्हायरस हा काय सांगितलंय? प्रोग्रामचा एक प्रकार आहे. संगणक मध्ये व्हायरस आला, मोबाईल मध्ये व्हायरस आला. ठीक आहे, हा एक प्रोग्रामचाच प्रकार आहे. तर 2 डिसेंबर हा दिवस संगणक साक्षरता दिन म्हणून साजरा केला जातो. हे सुद्धा प्रश्न तुम्हाला IMP आहे. 2-3 स्टार करून ठेवायचा आहे. प्रश्न तुम्हाला SSC CGL ला 100% याच्यातले विचारले जातील. कम्प्युटरचे क्वेश्चन तुम्हाला येतील कारण कम्प्युटर तुमचा एक सब्जेक्ट आहे आणि त्याच्यासाठी आपण हे लेक्चर घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी. मी फक्त तुम्हाला सायन्स शिकवते पण तरी सुद्धा कम्प्युटरचा भाग तुम्हाला आज घेऊन आलेली आहे. तर हा काय करायचा आहे? जास्तीत जास्त शेअर करून घ्यायचा आहे. ठीक आहे, आता संगणकाच्या 5 पिढ्या विकसित झाल्या. ठीक आहे, बरोबर. 5 पिढ्या विकसित झाल्या. आपण त्याच्या भाषा पण बघितल्या ना आता. तर आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे 1 MB म्हणजे मेगाबाइट्स बरोबर 1024 KB म्हणजे किलोबाइट्स. ठीक आहे, प्रश्न येईल 1 MB बरोबर काय? ठीक आहे, असा प्रश्न विचारला जाईल. तर 124 KB. KB म्हणजे किलोबाइट्स, MB मीन्स मेगाबाइट्स. बाइट्स मध्ये संगणकाच्या मेमरीला मोजलं जातं, हे लक्षात ठेवा. 1 GB म्हणजे गिगाबाइट्स बरोबर 1 गिगाबाइट जरी घेतलं तरी किती येणार? 1024 MB म्हणजे मेगाबाइट्सच्या बरोबरीची आहे. हे सर्व व्यवस्थित लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न 100% येईल तुम्हाला.
ओके, क्लिअर आहे, कळतंय सर्वांना? तर पटकन सेशनला लाईक करा ज्यांनी आतापर्यंत केलेले नाहीये. जे फक्त लेक्चर बघत आहे तिथे त्यांनी पटापट लेक्चर लाईक करून लिंकला शेअर करून घ्यायचंय बरं. चला पटपट करायचंय लाईक. चला, संगणकाच्या चुकीला बग म्हणतात. ठीक आहे, तर संगणकामध्ये काही चूक झाली तर त्याला बग म्हटलं जातं. बग बग कम्प्युटरमध्ये चूक झालेली आहे असं म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं? बग बग कम्प्युटरमध्ये काहीतरी चूक झालेली आहे. ठीक आहे, सर्वात वेगवान प्रिंटर लेझर प्रिंटर आहे. सगळ्यात वेगवान प्रिंटर जो चालतो तो कुठला आहे? लेझर प्रिंटर आहे. CPU ला संगणकाचा मेंदू म्हणतात आणि हे एकदम बेसिक आहे, माझ्या सगळ्या स्टुडंटला माहिती आहे, तरी सुद्धा इम्पॉर्टंट. ठीक आहे, की संगणकाचा मेंदू कोण आहे? CPU, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आहे. ठीक आहे, कॅड म्हणजे काय सांगा? कॅडचा फुल फॉर्म काय आहे? कम्प्युटर ऍडेड डिझाइन. काय आहे? कम्प्युटर ऍडेड डिझाइन. ठीक आहे, आता ई बिझनेस म्हणजे इंटरनेटवरील व्यवहार, जे आपण बोलतो ना ई लर्निंग, ई बिझनेस, ठीक आहे, ई बुक्स, जे काही आपण मोबाईलवरती डिजिटल वेने जे काही गोष्टी करत आहे त्याला सगळ्यांना ई जोडलेलं असतं, ई कॉमर्स वगैरे. ठीक आहे, मग ई बिझनेस म्हणजे काय? तर इंटरनेटवर केलेले व्यवहाराला आपण काय बोलतो? ई बिझनेस असं बोलतो. ठीक आहे, याच्यामध्ये बेसिक बेसिक पण नॉलेजच्या आहे तुम्हाला. ठीक आहे, चला आता बघा, ऑरेकल हे डेटाबेस सॉफ्टवेअर आहे. ठीक आहे, संगणकाला मशीनची भाषा समजते, संगणकाला ऑब्वियस आहे मशीनचीच भाषा समजणार आहे. शब्दांची लांबी बीट्स मध्ये मोजली जाते. ठीक आहे, या शब्दांची जी संगणकाची जी लांबी आहे, शब्दांची जी लांबी ते बाईट्स मध्ये मोजली जाते. कम्प्युटरचे मुख्य पॅनल कीबोर्ड आहे. बरोबर आहे, कम्प्युटरचे मुख्य जे पॅनल आहे, कम्प्युटर कीबोर्ड शिवाय काय आहे का? नाही, कीबोर्ड आपल्याला लागतो. ठीक आहे, आता 3.24 फ्लॉपी दिलेले आहे, ते 1.44 MB डेटा स्टोअर करू शकतो. ठीक आहे, संचयित म्हणजे काय? स्टोअर करू शकतो. हे फक्त तुमच्या नॉलेजसाठी दिलेलं आहे. आता बघा, 1989 मध्ये 1989 ते 90 मध्ये WW चा शोध लागला. तर WW चा आपण फुल फॉर्म बघितला होता ना, काय फुल फॉर्म आहे? वर्ल्ड वाईड वेब. ही इंटरनेट सेवा आहे, ही एक पद्धतीची इंटरनेट सेवा आहे. यावरती वेगवेगळ्या वेबसाईट याच्यावरती आहेत. ही काय आहे? वर्ल्ड वाईड वेब आहे, ज्याच्याने वेगवेगळ्या वेबसाईटवर आपण जाऊन आपले जे कार्य आहे, काम आहे दैनंदिन, आपण ते करत असतो. बरोबर. सीडी रॉमचा शब्दशः अर्थ काय होतो? कॉम्पॅक्ट डिस्क रीड ओनली मेमरी. काय सीडी रॉमचा अर्थ काय होतो? कॉम्पॅक्ट डिस्क रीड ओनली मेमरी. ठीक आहे, आता फ्लॉपी आकार किती आहे? 3.25 आणि 5.25 एवढ्यापर्यंत तो आकार आहे, ज्याच्यामध्ये किती डाटा स्टोअर होतो? आता सांगितलं ना मी, 1.44 MB इतका डाटा त्याच्यामध्ये स्टोअर केला जातो. ओके, नंतर बघा, हार्ड डिस्क एक सेकंडरी स्मृती आहे. काय आहे ती? सेकंडरी. ओके, सेकंडरी काय आहे? स्मृती. हार्ड डिस्क. तुम्हाला विचारलं जाईल की कुठल्या अशा गोष्टी आहेत ज्या स्टोअर करू शकतात डेटाला? माऊस करू शकतो का? हार्ड डिस्क करू शकते का? पेनड्राईव्ह करू शकतो का? हे प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जातील. सो ह्या गोष्टी व्यवस्थित तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे की हार्ड डिस्क काय आहे? एक सेकंडरी मेमरी आहे, एक सेकंडरी स्मृती तुम्ही त्याला म्हणू शकता. ठीक आहे, त्यानंतर बघा, आता डेटा तुम्हाला सुरक्षित ठेवायचा आहे, तर डेटा सुरक्षित ठेवण्याचा मार्ग म्हणजे बॅकअप, जी तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. बॅकअप घेता तर तुमचा जो डेटा आहे तुमच्या मोबाईल मधून जर डिलीट झाला किंवा काही प्रॉब्लेम झाला मोबाईलला, ठीक आहे, कधी मोबाईल पाण्यातच पडला, कधी मोबाईलला काही झालं, तर तुमचा जो डाटा आहे तो तसाच्या तसा राहावा म्हणून बॅकअप आपल्या फोनमध्ये घेऊन ठेवायचा असतो. बघा, MS वर्ड मध्ये फाईल काय आहे? एक्सटेन्शन डॉक आहे. काय आहे? MS वर्ड मध्ये फाईल एक्सटेन्शन डॉक आहे. आता HTTP चे पूर्ण रूप काय आहे? आपण HTTP बघतो की नाही, HTTP, आणि मग आपण साईट टाकतो, त्याचे पूर्ण रूप तर तुम्हाला परीक्षेला दिलं होतं, पोलीस भरतीला आलं होतं. बघा, ज्यांना आठवत असेल, ज्यांनी पेपर दिला होता त्यांना आठवत असेल. आणि सीजीएल मध्ये पण सेम टू सेम प्रश्न विचारला गेला होता. SSC सीजीएल मध्ये सेम प्रश्न आला होता. बेसिक कम्प्युटर वरनं हा प्रश्न विचारला गेला होता. हा प्रश्न भरपूर ठिकाणी विचारतात. म्हणजे www चा जरी तुम्हाला .com म्हणजे त्याच्यावरचा जरी तुम्हाला फुल फॉर्म नाही विचारला गेला तरी HTTP चा विचारला जातो. ठीक आहे, काय आहे? हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे. HTML चे पूर्ण रूप काय आहे? HTML विचारलं जाईल. हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. दोघंही व्यवस्थित करून ठेवायचे. मी स्टार करून देते आहे. दोघंही व्यवस्थित करून ठेवायचे, तुम्हाला पेपरला येईल. आता फॅट म्हणजे फाईल अलोकेशन टेबल. ठीक आहे, याचा पण फुल फॉर्म आहे, जो बघून ठेवायचा एकदा.
समजलं असेल तर पुढे जाऊया. बघा, देशात नवीन संगणक धोरण कधी आलं? देशामध्ये जे नवीन संगणक धोरण आहे ते आलं 1984 मध्ये जाहीर करण्यात आले. भारतातील पहिला संगणक 16 ऑगस्ट 1986 रोजी स्थापित करण्यात आला. पहिला संगणक कधी स्थापित करण्यात आला आहे भारतात? बघा, हे प्रश्न कधीही बदलणारे प्रश्न नाही. आता जो पहिला संगणक स्थापन झाला तो नेहमी पहिलाच राहणार आहे, म्हणजे हे प्रश्न कधीही बदलले जात नाही. सो जे बदललं जात नाही ते प्रश्न 100% पेपरला विचारले जातील, तर त्याचा व्यवस्थित अभ्यास करा. आता चुंबकीय डिस्कवर लोह ऑक्साईडचा थर असतो. जी चिप आहे तुमची त्याच्यावरती कशाचा थर आहे? लोह ऑक्साईडचा थर आहे. आता इयर 2K समस्येने प्रभावित जगातील एकमेव देश जमविला. जे झालं होतं 2K जो प्रॉब्लेम झाला होता त्याच्याने प्रभावित देशाचं नाव सांगितलंय. नंतर 1960 पासून संगणक क्षेत्रात मोठी क्रांती करण्यात आली. 1900 कधीपासून? 60 पासून, जे की आपण बघितलं. बरोबर. आता 1960 पासून जी मोठी क्रांती झाली त्यामध्ये बघा, भारतीय जनता पार्टी हा भारतातील पहिला पक्ष आहे ज्याने इंटरनेटवर आपली वेबसाईट तयार केली होती. हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे आणि हे तुम्हाला SSC CGL ला PYQ होता. काय होता? PYQ. ओके, तर अशा पद्धतीने आपण संगणकाचं बेसिक नॉलेज घेतलेलं आहे. बेसिक गोष्टी मी तुम्हाला इथे फक्त सांगितल्या आहे, जे तुम्हाला ऑलरेडी विचारले गेले होते. ठीक आहे, ज्या गोष्टी तुम्हाला पेपरमध्ये PYQ आहे ज्या विचारल्या गेल्या आहेत त्या गोष्टी घेऊनच मी त्याचे आन्सरच फक्त इकडे तुम्हाला घेऊन आलेली आहे, जेणेकरून तुम्हाला येत्या CGLच्या पेपरला एक तरी सायन्स सोबत अजून एक तुमचा टॉपिक कंप्लीट व्हावा हेच उद्देश आहे. म्हणून ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. ज्यांना बेसिक माहिती नसेल माहिती त्यांच्यापर्यंत या व्हिडिओला पोहोचवा आणि तुम्ही स्वतः सुद्धा जिथे इम्पॉर्टंट मी करून दिलेलं आहे बस तेवढंच काय करायचं आहे, इम्पॉर्टंट म्हणून काढायचं आहे. काही गोष्टी फक्त नॉलेजसाठी प्रोव्हाइड केलेल्या आहे. ठीक आहे, चला भेटूया मग पुन्हा नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत व्यवस्थित छान अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, तुमचे पेपर 9 तारखेपासून सुरू होणार आहे. CGL वाल्यांचे पेपर सुरू होणार आहे SSC CGL चे. सो व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. भलेही तुमचा टॉपिक जास्त मोठे आहेत, आपल्याला वेळ कमी जरी मिळालाय तरी सुद्धा त्या वेळेचा उपयोग करा. जे महत्त्वाचे टॉपिक आहे त्याचा अभ्यास करा. खूप जास्त अभ्यास करत बसू नका. PYQ शोधा, PYQ बघा आणि त्याचा अभ्यास करायचा आहे सर्वांनी. ठीक आहे, सगळ्यांना विश यू ऑल द बेस्ट. बेस्ट ऑफ लक. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद. थँक यू.